राष्ट्रवादीच्या नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला दिली जाणार आहे। कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख न केल्यानं नाराजीचा सूर होता। नवख्या लोकांना कार्यकारिणीमध्ये स्थान दिल्यानं तटकरे आणि पटेल यांची नाराजी होती। नवीन कार्यकारिणीमध्ये काही बदल करून निवडणूक आयोगाला यादी दिली जाणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। सना मलिक यांच्याऐवजी हसन मुश्रीफ यांना स्थान देण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर सुबोध मोहिते आणि प्रजापती यांनाही कार्यकारिणीतून वगळलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादीची नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला दिली जाणार आहे। मात्र नवीन लोकांनी कार्यकारिणीत स्थान दिल्यानं तटकरे आणि प्रफुल्ल पटेल नाराज असल्याची चर्चा होती। पटेल आणि तटकरेंच्या पदाचा उल्लेख न केल्यानं नाराजीचा सूर होता। खरं तर नवीन लोकांना कार्यकारिणीत स्थान दिल्यानं तटकरे आणि पटेल नाराज होते अशी माहिती मिळतेय। या संदर्भातले अपडेट्स देत आहेत सुनील काळे, आमचे प्रतिनिधी आहे आपल्या सोबत। सुनील, आपण बघतो राष्ट्रवादीमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली, हालचालींना वेग आलेला आहे। अंतर्गत नेमक्या काय घडामोडी घडतायत राष्ट्रवादीमध्ये? वर्षात ज्या पद्धतीनं नवीन जी कार्यकारिणी आहे ती पाठवण्यात आली होती, त्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे नाराज होते, कारण की त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष हे पद आहे, त्यावरूनच बऱ्याच दिवसापासून नाराजी होती। तरी सुद्धा निवडणूक आयोगाकडे ज्या ज्या वेळेस पत्रव्यवहार झाला त्यामध्ये त्यांचा पदाचा उल्लेख नव्हता। त्याचबरोबर काही नवख्या लोकांना संधी देण्यात आली होती। आता काल जी बैठक झालेली आहे त्या बैठकीनंतर ही कुठेतरी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि ही जी नवीन यादी आहे ज्यामध्ये कार्यकारिणीला नवीन लोकांना स्थान दिलं जाईल, त्याचबरोबर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं पद सुद्धा त्याचा उल्लेख जो आहे तो निवडणूक आयोगाकडे केला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे कुठेतरी यांची नाराजी कमी होईल अशा पद्धतीची अपेक्षा आहे। पण जोपर्यंत निवडणूक आयोगाला नवीन जे पत्र आहे त्यामध्ये उल्लेख असलेल्या पदांचं पत्र जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ही नाराजी कायम राहणार। निश्चितच सुनील, या पत्राकडे आपलं लक्ष असेल। मात्र भुजबळांकडून स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे, त्या संदर्भात अगदी थोडक्यात सांगाल? निश्चित वर्ष, कारण की ज्या पद्धतीने आता निवडणूक आयोगाची सर प्रणाली राबवली जात आहे, काही मोजक्या जिल्ह्यांमध्ये जे राष्ट्रवादीकडून सर प्रणाली संदर्भात बीएलओ अपॉइंट केले जात आहेत। पण भुजबळांनी त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की काही मोजके जे आहेत आमदार त्यापेक्षा 288 मतदारसंघामध्ये बीएलओ ची तयारी करावी आणि आपण सुद्धा 288 पैकी 288 मतदारसंघांमध्ये मतदार याद्यांमध्ये जी आपली पक्षाची भूमिका आहे ती स्पष्ट करावी, या संदर्भात त्यांनी भूमिका मांडलेली आहे। निश्चितच सुनील, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।